गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला. नमस्कार अकोलेकर. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी वैशाली चौखंडे आपले हार्दिक स्वागत करते. आजच्या गुड मॉर्निंग अकोलामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास एपिसोड आणला आहे. नुकताच 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात अकोल्यातील ख्यातनाम व्यापारी SS खरोटे सुवर्णकार यांची सुकन्या कोमल सुनील खरोटे हिने 92.33% गुण मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त केले. माऊली कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कोमल हिने दररोज महाविद्यालयातील वर्गातील शिक्षणासोबतच ठराविक वेळेत न चुकता अभ्यासाचा व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शनाने आपल्याला हे यश मिळाल्याचे सांगितले. पाहुयात कोमल हिची घेतलेली ही स्पेशल मुलाखत. यशवंत कीर्तिवंत या सदरात. दर्शकांनो, नेमकेच 12वीच्या परीक्षांचे निकाल लागलेले आहेत आणि सर्वत्र मुलांचं घवघवीत यश त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद देत आहे. नमस्कार, मी जया सिटी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या मी आहे शहरातल्या अतिशय प्रतिष्ठित नाव म्हणजेच खरोटे ज्वेलर्स यांच्या घरी आणि इथे येण्याचं एक विशेष कारण म्हणजे नेमकंच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये घवघवीत यश मिळवत कोमल खरोटे हिने सुद्धा खूप छान यश संपादन केलेलं आहे. सध्या आमच्यासोबत संपूर्ण परिवार आहे, कारण की यश हे फक्त एकट्या कोमलचं नाही, तिच्या संपूर्ण परिवाराचं आहे. कोमल, तुझं सगळ्यात पहिले खूप खूप अभिनंदन. खूप खूप थँक्यू. आणि कशी तयारी केली तू तुझ्या या 12वीच्या एक्झामची? बस जसं मार्गदर्शन लाभत गेलं सगळ्या सरांचं, पूर्ण परिवाराचं, तसं जसं अभ्यास होत गेलं, प्रोत्साहन मिळत गेलं. आणि 12वीची परीक्षा म्हणजे आपल्याकडे बोर्डचे एक्झाम म्हटलं की जरा जास्तच टेन्शन असतं, स्वतःला पण आणि घरच्यांना पण. पण अशा परिस्थितीमध्ये त्यातही लॉकडाऊनचा काळ किंवा ऑनलाईन क्लासेस, सो हे सगळं कसं मॅनेज केलं? टाइम टू टाइम ट्युशन्स, रेग्युलर ट्युशन्स, जसं सरांनी मार्गदर्शन केलं तसं तसं अभ्यास करत गेली. बस त्याच्याने सगळं होत गेलं. आणि ऑनलाईन असल्यामुळे त्याचा काही तुला परिणाम असा जाणवला नाही? बस 11वीच ऑनलाईन होती, 12वी पूर्ण रेग्युलर ट्युशन्स होते आमच्या. ओके. आणि मग त्याच्यामध्ये घरातला वेळ असेल किंवा मग आपली फॅमिली आणि त्यासोबत आपल्या अभ्यासाची सांगड कशी घातली? घरातल्यांनी खूप कोऑर्डिनेट केलं, खूप कॉपरेट केलं माझ्यासोबत. त्याच्याने सगळं ट्युशन्स रेग्युलर झाल्यामुळे आणि घरच्यांनी पाठिंबा दिल्यामुळे पूर्ण व्यवस्थित. नक्कीच. आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की जसं मुलींना शिकण्यासाठी खास करून तुझ्या आजीचा सगळ्यात जास्त सपोर्ट होता. आजीचा सगळ्यात जास्त, आजी आणि आजोबा दोघांचा खूप अतिशय सपोर्ट. सो तुमचं सुद्धा अभिनंदन. खरोखरच म्हणजे कोमलचं जे यश आहे ते खरं तर तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं श्रेय आहे. तर कोमलला शिकवायचं किंवा घरामध्ये मुलींचं शिक्षण असलं पाहिजे म्हणजे तुम्ही सुनांना सुद्धा तेवढंच सपोर्ट करता, याच्याविषयी काय सांगाल? तसे तर एकदम ॲज अ सासूबाई म्हणून एकदम बेस्ट आहेत त्या. आणि म्हणजे नातींनाच नाही, आम्हाला सुनांना पण त्या नेहमी प्रत्येक गोष्टी तुला जे आवडतं ते कर किंवा तुझा जो छंद आहे तू तो जोपास, रिकामी बसू नको किंवा नुसतं घर आणि संसार एवढं सांभाळण्या व्यतिरिक्त तू अजून काही कर, हे शिक ते शिक. त्यांचं फार प्रोत्साहन असतं आम्हाला सगळ्यांनाच घरच्यांना. आणि स्पेशली नातींच्या त्या फार क्लोज आहेत आणि त्यांनी शिकावं किंवा खूप काहीतरी मोठं करून दाखवावं, सगळ्यांचं नाव त्यांनी पुढे आणावं. जसं आता तिच्यामुळे आम्हाला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळते, हे आमचं भाग्यच आहे. सगळ्यात जास्त प्रोत्साहन तिच्या आजी आजोबांचं आहे. व्हेरी नाईस. पण कोमल, सगळ्यात पहिले तर खरोटे ज्वेलर्स म्हणजे शहरातलं एक प्रतिष्ठित नाव आणि त्यातही मग रिझल्टच्या वेळेला किंवा अभ्यास करताना तसं काही बर्डन तुझ्या डोक्यावरती होतं का की घराची प्रतिष्ठा वगैरे असं? तसलं काहीच नाही, कारण की घरच्यांनी कधी ते जाणवूच दिलं नाही. त्या गोष्टींमध्ये आम्हाला इन्व्हॉल्वच केलं नाही. शिक्षण म्हणजे पूर्ण शिक्षण, याच्यावरच त्यांचं पूर्ण फोकस. सर, आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की जेव्हा कोमलच्या अभ्यासाचे म्हणजे कोमलच नाही तुमच्या घरातले सगळेच मुलं जेव्हा अभ्यासाचे आस असतात त्यांचे, तेव्हा कशा पद्धतीचं वातावरण तुम्ही घरामध्ये ठेवत असता? खेळीविळीच्या वातावरणामध्येच पोरं चांगले तयार होतात. बर्डनच्या वातावरणात किंवा आपण म्हटलं हे कर ते कर असा फोर्स कधीच केला नाही. तुला जे योग्य वाटतं, तुला ज्याच्यात आवड आहे तेच विषय घेऊन त्याच्यातच तू तुझी प्रगती कर. कारण आयुष्य तुला जगायचं. आम्ही किती तुला लादून त्या गोष्टी रिपीट करून फायदा नसतो. त्याच्यामुळे ती जितक्या मोकळ्या मनाने जितक्या बिंदास याच्याने अभ्यास करेल तर तिचं कॅरियर तिला निवडायचं आहे. ते आम्ही त्याच्यावर सोडून दिलं होतं. पण सर, असं काही आहे का अजून की जसं परंपरागत जे व्यवसाय चालला, जसं डॉक्टरचे मुलं डॉक्टर होतात, इंजिनियरचे इंजिनियर, असं काही तुमच्या डोक्यामध्ये मुलांसाठी आहे का? नाही, तशातला विषय नाही. पण त्यांना चॉईस म्हणून ठेवली होती. बस तुम्ही दुकान सुद्धा जॉईन करा, येणं जाणं करा. 4 गोष्टी तुम्हाला मार्केटिंगच्या माहीत पडतात. या गोष्टींनी कसं आहे, पोरांची प्रगतीच होते. जेवढं नॉलेज आज घेता येईल तेवढं तुम्हाला घ्यायला सोयीस्कर आहे. तुम्हाला पूर्ण प्लॅटफॉर्म तयार आहे. तुम्हाला जे निवडायचं तुम्ही तसं निवडू शकता. खूप छान विचार आहेत सर हे.
कोमल, आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की जसं सरांनी सांगितलं मुलांना तसं फ्रीडम दिलेलं आहे करिअरचं, पण आता एवढं छान यश तू मिळवलेलं आहेस, सो तुझं काय ड्रीम आहे, तुला काय बनायचं आहे? असे ऑप्शन्स भरपूर आहेत माझ्यासमोर, बस आता ते मांडून सरांकडून त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन घेणं बाकी आहे. तर तुझं काय ड्रीम आहे, तुला काय बनायचं आहे, डॉक्टर की इंजिनियर? मला सायकोलॉजिस्ट बनायचं आहे, मला सायकोलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बिलकुल. आणि ट्युशन क्लासेस असतील किंवा कॉलेज, सो तुला सपोर्ट ज्या ज्या शिक्षक वर्गांनी केले त्यांच्याविषयी काय सांगशील? मला सगळ्यात जास्त सपोर्ट अजरामर गावंडे सर त्यांनी केला, सकाळ सरांनी केला, हरीश बुंदेले सरांनी केला. म्हणजे अभ्यासामध्ये ज्याही अडचणी आल्या त्यांनी बरोबर मला समजून सांगितलं, व्यवस्थित माझं मार्गदर्शन केलं, मला व्यवस्थित रस्ता दाखवलं की तू असं नाही तसं कर, असं प्रकारे केलं तर तू जास्त स्कोअर करू शकशील, इथे तू तुझी रायटिंग स्पीड वाढव, इथे असं लिखाण कर, असं रायटिंग पॅटर्न ठेव, असं त्यांनी व्यवस्थित जसं सांगितलं तसं पूर्ण तो पेपर लिहिल्यावर मार्क्स भेटले. सो स्कोअर करत असताना जो तुझा ग्रुप होता PCB, याच्यासाठी तू कसं कॉन्सन्ट्रेट केलं? फिजिक्सवर मी जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. बायोलॉजीचे सर म्हणजे एकदम ग्रेट आहेत आमच्यासाठी, म्हणजे पूर्ण अकोल्यातच त्यांचं इथे एवढं नाव आहे, त्यांनी त्यांचं शिकवणंच इतकं सुंदर आहे की त्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये काहीच अडचण नाही आली. आणि फिजिक्सचे सर म्हणजे पूर्ण न्यूमरिकल्स वगैरे सर्व घ्यायचे, एकूण एक घ्यायचे, त्याच्यामुळे न्यूमरिकल सॉल्व करताना फिजिक्समध्ये तशी अडचण नाही आली. आणि केमिस्ट्री मला जमायचं, म्हणजे मला त्याच्यात अडचण कधीच नव्हती केमिस्ट्रीमध्ये, तर ते व्यवस्थित होत गेलं. आणि फिशरीजसाठी ज्या नोट्स मला गुप्ता सरांकडून भेटल्या त्या सर्व त्याच्याकडून पूर्ण अभ्यास झाला. जेव्हा पेपर देऊन घरी आलेली होती तेव्हा काय डोक्यात थॉट होता, म्हणजे काय तू कॉन्फिडंट होती की येस? हो, कॉन्फिडंट होती. मला घरी सर्व विचारायचे पेपर कसा गेला, आणि मी बस हसत मुखाने सांगायचे हो बरं गेलं, चांगला गेला. आम्ही तर तसे, आम्हाला जेव्हा विचारायचं ना, आम्हाला माहिती होतं की आम्ही काय लिहिले, पण आम्ही सांगायचो की चांगलंच लिहिलेलं आहे. 92.33 एवढं पर्सेंटेज, आणि त्यातही वेगवेगळे सगळे विषय, कसं कॉन्सन्ट्रेट केलं? आणि आम्हाला जाणून घ्यायचं की सगळ्यात जास्त हायएस्ट मार्क्स तुझे केमिस्ट्रीचे आहेत, सो कसं त्यासाठी तयारी केली होती? केमिस्ट्रीमध्ये मला लिहायला टाईम नव्हता पुरत, तर मी त्याच्यासाठी टाईम काढून ते लिखाणाची प्रॅक्टिस जास्त केली. कसं काय आपल्याला तिथे टाईम वाचवता येईल, आपल्याला कशात, आणि तशी गव्हर्नमेंटकडून अर्धा तास वाढून मिळाला होता ना, तर त्याच्याच्याने पूर्ण व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट मिळाली. आणि बाकी सब्जेक्टसाठी कसं कॉन्सन्ट्रेट केलं? बाकी सब्जेक्टसाठी बस सरांचं मार्गदर्शन जसं लाभलं तसंच. आमच्या सगळ्या दर्शकांना जाणून घ्यायचं आहे की तुझ्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती पर्सेंटेज तुझं होतं, एकदा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तू सांग. केमिस्ट्रीमध्ये 94 होते, इंग्लिशमध्ये 89, बायोलॉजीमध्ये 90, फिजिक्समध्ये 92 आणि फिशरीजमध्ये 190 आउट ऑफ 200. क्या बात आहे. आणि खरोखर तुझं अभिनंदन, आणि खास करून तुमच्या संपूर्ण परिवाराचं अभिनंदन. जसं मॅम म्हणाले की आज कोमलमुळे तुम्हाला ही संधी मिळते आहे TV समोर येण्याची, पण मला असं तुमच्या परिवाराला त्याची फारशी गरज नाही आहे, पण खरोखर जेव्हा मुलांच्या कर्तृत्वाने अशी संधी येतं तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, आणि स्पेशली कोमल तुला खूप सगळ्या शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा. सर, कोमलचं एवढं यश आणि खरोखर ही तिची मेहनत आहे, त्यामागची ती श्रेय पूर्ण परिवाराला देते आहे, पण काय सांगाल तुम्ही कोमलविषयी आणि खास करून आमच्या सिटी चॅनलच्या ह्या स्पेशल इव्हेंटविषयी? हे तर सगळं तिच्या मोठ्या आईचं, तिच्या मम्मीचं, आजी आजोबांचं. आम्ही तर दिवसभर दुकानात असतो, पोरं काय करतात काय नाही, पण ती अभ्यासात नेहमी चिकाटीने राहायची, त्याची काही कॉन्फिडन्स होता आम्हाला की बाईला 90च्या वरती मार्क भेटतीलच. बाकी घरच्यांचा सगळा सपोर्ट राहायचा. आम्ही तर सकाळी गेलो की रात्री दुकानात येतो. बाकी सगळे त्यांची मोठी आई, आजी आजोबा, मम्मी, तिची मोठी बहीण, सगळ्यांचं त्याला सगळं. आणि तिला फार असं कधी म्हणावंच नाही लागलं की तू अभ्यास कर, की तू हे नको करू, ते नको करू, की तू ट्युशनला जा. ती स्वतःच इतकी म्हणजे मॅच्युअर्ड आहे की ती स्वतःच सगळं जबाबदारीने सगळं ट्युशन वगैरे सगळे क्लासेस केले, सगळं अभ्यास करत होती. म्हणजे आम्हाला तिला म्हणावं लागायचं, अगं बेटा रात्रीचे 1 वाजले 1:30 वाजले, तू झोप, आता तुझी तब्येत पण कशी आहे. ती खातपीत नव्हती, अक्षरशः तिला लहान पोरासारखं जेव घालावं लागायचं, आणि तिचं खाण्यात अजिबात लक्ष नाही. तिला ताट करून आणून दिलं ना तर तिला आपण, तिची आजी किंवा मम्मी, आम्ही असं जेव घालायचो, पण ती तिचा अभ्यासच करत बसायची. आम्ही म्हणायचं अगं हो तू हुशार आहे, तू करते, पण तुला त्याच्यासाठी तुला एनर्जी पाहिजे, त्याच्यासाठी तुला खाणं गरजेचं आहे ते, पण त्या ह्याच्यात तिचं कशातच लक्ष नाही, फक्त अभ्यास ते अभ्यास. म्हणजे इतर मुलांना आम्हाला म्हणावं लागायचं की अरे पेपर आहेत, निदान तू पेपरच्या दिवशी तर सकाळी लवकर उठून अभ्यासाला बस, पण तिला कधीच नाही. वर्षभर म्हणजे परीक्षा असल्यावरच इतर घरात पाहायला मिळतं की मुलं सकाळी लवकर उठतात, पहाटे 4ला 5ला अभ्यास करतात, पण तिचं पूर्ण हे रुटीनच आहे
ती दिवसभर अशी सगळ्यांसोबत फॅमिलीसोबत एन्जॉय करणार, भावंडासोबत, आलेल्या पाहुण्यांसोबत वगैरे. आणि ती रात्री पहाटे वगैरे किंवा रात्री खूप वेळ कधी असं बघितलं ना, वरून लाईट चालू दिसलं, बघितलं काय आहे तर ती अभ्यास करताना दिसायची. म्हटलं अगं अख्खी घरातली झोपली, तुला झोप नाही का? नाही, माझा अभ्यास नाही. म्हणजे ती स्वतःच इतकी जबाबदारीने सगळं अभ्यास करत होती की तिच्यासाठी आम्हाला काही मेहनत घ्यावाच नाही लागली. तिने परिवाराला पूर्ण श्रेय दिलं, पण याच्यात 1001% तिचं स्वतःच खूप श्रेय आहे. म्हणजे आम्ही तर तिच्या बाबतीत पूर्ण बिंदास होतो की नाही, ही काहीतरी करणार म्हणून, आणि ही पुढेही काहीतरी खूप काही करेल असं आम्हाला गॅरंटी आहे, अपेक्षित आहे खूप. म्हणजे घरातल्या मुलांपेक्षा मुलींची जबाबदारी, म्हणजे तिचं खास करून तिचं खूप, म्हणजे ती आधीपासून, आताच नाही पण ती लहानपणापासूनच जेव्हा बालशिवाजीत होती ब्राह्मण सभेत तेव्हापासूनच तिला पर्सेंटेज चांगले. म्हणजे तिच्यासाठी आम्हाला आधीपासूनच मेहनत काही घ्यावाच नाही लागली. फक्त तिच्यासाठी मेहनत हीच आहे की तू खा, तिला खाऊ घालायलाच मेहनत लागली, आम्हाला काय लागायची ती, पण अभ्यासासाठी वगैरे काहीच नाही लागली. ती स्वतः सगळं जबाबदारीने. आणि असं नाही नुसतं अभ्यास आहे तर आपण हे काम नाही करायचं, ते नाही करायचं. सगळ्यांनी एक एक नवीन पदार्थ करून खाऊ घालेल, पण नुसतं करून ठेवलं असं नाही. तिला सर्व करायची आवड आहे, याची डेकोरेशन, रांगोळी वगैरे, बाकीचे गाणं गायला तिचा आवाजही खूप छान आहे. ती गाणंही गात असते. कधी बऱ्याचदा रात्री जेवण झाले, आम्ही फॅमिली सगळे बसतो तर ती आजी आजोबांसोबत, तिच्या अण्णांसोबत वगैरे अशी गाणी पण गाते. ती खूप, तिचा आवाजही खूप गोड आहे. म्हणजे असं आम्हाला असं वाटतं की ती याच्याही पेक्षा काहीतरी वेगळं अजून काही करू शकते. बिलकुल. आणि मला असं वाटते की मुली ज्या असतात त्या तसंच खूप जास्त प्रॉमिसिंग असतात कामाच्या बाबतीत, आणि त्यातही तुमच्या सगळ्या महिला शक्तीची तिला साथ लाभल्यानंतर ती नक्कीच असं छान करणार होती. सुकोमल, परत एकदा तुझं अभिनंदन. आणि दर्शकांना, तुम्ही बघत आहात सिटी चॅनलचा आमचा स्पेशल इव्हेंट जो की 12वीच्या विद्यार्थ्यांना समर्पित आहे. तेव्हा पुढेही अशाच विद्यार्थ्यांना आमच्याकडनं खूप सगळ्या शुभेच्छा, आणि तुमच्या यशासाठी सिटी चॅनल नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे. धन्यवाद. दर्शकांनो, कोमल हिने जिद्द आणि चिकाटीने हे यश प्राप्त केले आहे. आता पाहूयात आजचे दिनविशेष. इसवी सन 1420 साली जलालुद्दीन फिरोजशाह तुघलक दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले. इसवी सन 1731 साली स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. सन 1927 साली अमेरिकन ध्वज अमेरिकेत पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उजव्या हाताने प्रदर्शित केला गेला. सन 1940 साली जलियानवाला बाग हत्याकांडाला कारणीभूत असलेले गव्हर्नर मायकल ओडव्हायर यांची हत्या करणारे भारतीय स्वातंत्र्यसेनानी उधम सिंग यांना लंडनमध्ये फाशी देण्यात आली. सन 1943 साली नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून टोकियो येथे पोहोचले. सन 1956 साली पहिली युरोपियन चॅम्पियन फुटबॉल स्पर्धा रिअल माद्रिदने जिंकली. सन 1983 साली पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू ठरली. सन 1997 साली दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत सुमारे 59 लोक मृत्युमुखी पडले होते व जवळपास 100 लोक जखमी झाले होते. सन 2000 साली स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने 12 लढतीत विजय मिळविला, तर 3 लढती अनिर्णित राखण्यात यश मिळवले. या लढती 3 तास सुरू होत्या. इसवी सन 1879 साली थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी व समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू व अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक वीर स्वातंत्र्य सेनानी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा जन्मदिन. सन 1905 साली भारतवंशीय इंग्लंड कसोटी क्रिकेटपटू दुलीप सिंहजी यांचा जन्मदिन. सन 1909 साली भारतीय कम्युनिस्ट राजकारणी व सिद्धांतवादी तसंच केरळ राज्याचे पहिले मुख्यमंत्री एलामकुलम मलंकल शंकरन नंबूदिरपाद यांचा जन्मदिन. सन 1923 साली भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते प्रेम धवन यांचा जन्मदिन. सन 1937 साली भारतीय अमेरिकन संगणक वैज्ञानिक राज रेड्डी यांचा जन्मदिन. सन 1944 साली कोरियन राजकारणी व मुत्सद्दी तसंच संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांचा जन्मदिन. सन 1994 साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाज खेळाडू दीपिका कुमारी यांचा जन्मदिन. सन 1980 साली भारतीय साहित्यिक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, पटकथा लेखक आणि समाजशास्त्रज्ञ इंदू मेनन यांचा जन्मदिन. सन 1988 साली प्रख्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पदक विजेता पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू महिला श्वेता राठोरे यांचा जन्मदिन.
सन 1950 साली भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ दिवान बहादूर सर गोपाटी यांचे निधन. सन 1967 साली प्रसिद्ध भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. सन 1969 साली भारतीय मराठी चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कवी, शिक्षण तज्ज्ञ, मराठा संपादक व प्रख्यात वक्ते प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. सन 1990 साली पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या पत्नी व पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम राणा लियाकत अली खान यांचे निधन. सन 1996 साली प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक पंडित प्राणनाथ यांचे निधन. सन 2008 साली भारतीय कामगार नेते, राजकारणी तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेता जे चित्तरंजन यांचे निधन. सन 2012 साली प्रसिद्ध गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन. दर्शकांनो, आपण आताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. जाणून घेऊयात आजचे राशी भविष्य पंडित सुदर्शन शर्मा यांच्याबरोबर. जय हो, नमस्कार। सिटी चैनल के सभी दर्शकों का स्वागत है। आप देख रहे हैं गुड मॉर्निंग अकोला। मैं पंडित सुदर्शन शर्मा। आइए जानते हैं सोमवार 13 जून 2022 को 12 राशियों के सितारे हमें क्या संदेश दे रहे हैं। सबसे पहले मेष राशि। अपमानकारक प्रसंग संभव है। शत्रु भय, लोगों से वाद विवाद भी संभव है। कलह की स्थिति रह सकती है। वृषभ। हास परिहास का वातावरण रहेगा। कामकाजी क्षेत्र में बेहतर अवसर उपलब्ध हो सकते हैं। व्यापार में आई रुकावटों का समाधान भी होगा। मिथुन। प्लान के अनुसार काम होते चले जाएंगे। नई जगहों की सैर हो सकती है। कोई भी पल बेकार न जाने दे। शत्रुओं का शमन हो रहा है। कर्क। आपका श्रम, आपकी समझदारी आपके लिए लाभदायी रहेगी। सहयोग मिल रहा है। धन प्राप्ति होगी। ख्याति बढ़ रही है। सिंह। सुविधाओं पर व्यय हो सकता है। हेल्थ का ध्यान दें। उद्योगों में पुरानी मशीनरी में बदलाव की तीव्र आवश्यकता है। कन्या। धन, सम्मान, यश, कीर्ति की दिशा में किया जा रहा प्रयास सफल बनेगा। पारिवारिक सुख और सहयोग मिल रहा है। तुला। अच्छी अंडरस्टैंडिंग, दूसरों की इच्छाओं पर खरे उतर पाएंगे। फाइनेंशियल मामले कंट्रोल में रहेंगे। फ्रेंड सर्कल में सेलिब्रेशन आदि हो सकता है। वृश्चिक। जीवन शैली में सुधार हो रहा है। लोकप्रियता बढ़ रही है। कार्य की सफलता के लिए धन और श्रम अधिक करना पड़ेगा। हास परिहास का वातावरण है। धनु। दुर्जनों की संगति से दूर रहे। आसपास भ्रम का विश्व न बनाएं। बेकार के और अमहत्वपूर्ण कार्यों में अपनी शक्ति को, अपने समय को व्यय न करें। मकर। सर्वतोमुखी आय का मार्ग प्रशस्त हो रहा है। पारिवारिक दायित्वों की पूर्ति का समय है। प्रयास सफल बन रहे हैं। महिलाओं की भौतिक सुविधाओं में वृद्धि हो रही है। कुंभ। सद्भाव में वृद्धि हो रही है। रचनात्मक और नए परिवर्तनशील विचार मन मस्तिष्क में जगह बनाएंगे। नए संबंध लाभदायी बन रहे हैं। मीन।
धार्मिक स्थलों के दर्शन के योग बन रहे हैं। बड़ों का आशीर्वाद, मार्गदर्शन मिलेगा। मानसिक शांति रहेगी। व्यापार व्यवसाय के विकास पर धन व्यय हो रहा है। ये है सोमवार 13 जून 2022 को 12 राशियों का फलादेश। कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। दर्शकांनो, तुम्ही आताच आजचे राशी भविष्य जाणून घेतले। आता जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स। वजन कमी करणारा दुधीचा रस जाणून घ्या याचे फायदे। असं म्हटलं जातं की जर भाज्यांमधून अधिक पोषक द्रव्ये मिळवायची असतील तर त्यांचा रस बनवून प्यावा। दुधी ही अशा भाज्यांपैकी एक आहे ज्याचा रस प्यायला लोकांना आवडतो। पोटॅशियमसह व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, लोह, मॅग्नेशियम, फोलेट यासारखे सर्व आवश्यक पोषक घटक दुधीमध्ये असतात। याशिवाय यात भरपूर फायबर असते ज्यामुळे हा रस कॅलरी फ्रेंडली बनतो। दुधीच्या रसामध्ये कॅलरी आणि लिपिड्स कमी असतात ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उत्तम पेय बनते। शिवाय त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते आणि भूक कमी लागते। जर रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायला तर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल। मात्र दुधीचा रस वजन कमी करण्यासाठी काम करत नाही तर इतर समस्यांमध्येही गुणकारी ठरतो। तणाव आणि नैराश्यात आराम। दुधीमध्ये कोलिनचे प्रमाण जास्त असते। हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे जो मेंदूच्या पेशींच्या कार्यामध्ये मदत करतो आणि त्यामुळे मानसिक आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते। यासोबतच कोलिनचे प्रमाण जास्त असल्याने तणावाची पातळी कमी करण्यास आणि नैराश्य टाळण्यास मदत होते। हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम। रिकाम्या पोटी दुधी रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते। दुधीमध्ये उच्च विद्राव्य फायबर असते जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते। परिणामी हृदय निरोगी राहते। मुरूम कमी करते। दुधीच्या रसामध्ये क्लिन्झिंग गुणधर्म असतात। हा रस आपली त्वचा आणि अंतर्गत प्रणाली डिटॉक्स करतो आणि आपल्या शरीरातील घाण, विषारी घटक आणि धूळ नष्ट करतो। या व्यतिरिक्त हा घटक सेबम उत्पादन नियंत्रित करतो। निद्रानाश दूर होतो। आजकाल झोपेशी संबंधित समस्या सामान्य आहेत। झोपेच्या समस्येवर उपचार करण्यासाठी देखील दुधीचा रस मदत करतो। चांगली झोप येण्यासाठी दुधीचा रस पिऊ शकता। दुधीच्या रसाचे दुष्परिणाम। दुधीच्या रसामध्ये काही प्रमाणात विषद्रव्ये असतात ज्यामुळे रक्तस्राव, अतिसार, उलट्या आणि पोटात अल्सर होऊ शकतो। दुधीमध्ये काही विषारी संयुगे असतात जसे की टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनॉइड्स ज्याला क्युबरबिटॅसिन म्हणतात। दुधीचा ज्यूस पिण्यापूर्वी त्याची चव घ्या। हा रस थोडा जरी कडू असेल तरीही तो पिऊ नका कारण तो विषारी असू शकतो आणि गंभीर परिणाम होऊ शकतात। दर्शकांनो, आपण आताच आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्या। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया इथेच। विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचे खूप खूप स्वागत। आज योग शिक्षिका श्रद्धा मोकाशी मॅडम योगामध्ये काय शिकवतात बघूया। हरिओम तत्सत। तर सर्वसाधारण लोकांनी म्हणजे तंदुरुस्त लोकांनी मेंटेन करण्याकरता ताडासन, तिरी ताडासन, कटीचक्रासन करायचे आहे। तर या ताडासनाकरता आपल्याला दोन्ही पायांवर उभं राहायचं आहे। आधी आपण हे शिकवलेलं आहे तरी पण पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते। श्वास घेत हात वर घ्यायचे आहे, वर जोडून घ्यायचे आणि श्वास सोडत डोक्यावर ठेवायचे। आता श्वास घेत घ्या, हात वर वर पूर्णतः ताणून द्यायचे आहे पायाची। अशा प्रकारे 3 वेळा 5 वेळा, सुरुवातीला 3 वेळा करायचे काही दिवस, त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर 5 वेळा करायचे। म्हणजे हातपाय दुखणार नाही। पहिल्यांदाच जर का 8 वेळा केलं तर आपले हातपाय जास्त दुखू शकतात। तिथे ताडासन करायचंय। पायामध्ये कांद्याचे अंतर घ्यायचंय। श्वास घेत मध्ये आणि श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये। अशा प्रकारे तिर्यक ताडासन 3 वेळा, 5 वेळा आणि 8 वेळापर्यंत वाढवायचं आहे। पायामध्ये आणखी अंतर घ्यायचं आहे। कटीचक्रासन करूया। श्वास घेत मध्यभागी,
श्वास सोडत मागे वळायचं आहे. हात शरीराला लपेटून घ्यायचे. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत दुसरीकडे, पुन्हा श्वास घेत मध्ये आणि श्वास सोडत खाली. अशा प्रकारे ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन सुरुवातीला 3 वेळा करायचे आहे. काही दिवसानंतर 5 वेळा आणि काही दिवसानंतर 8 वेळा. मग तुम्ही कोमट पाणी पिऊन रोज 8 वेळा जरी हा अभ्यास केला तरी चालतं. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांनी, पण जे स्वस्थ आहेत त्यांनी 3 वेळा किंवा 5 वेळा 8 वेळा केलं तरी चालतं. हरिओम तत्सत. दर्शकांनो, आपण श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याकडून योग शिकलोत. आता आपण प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकूयात. नमस्कार दर्शक हो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session with a new topic and new construction. दर्शक हो, आपण मागच्या भागामध्ये पाहिलेले होते छोटे छोटे वर्ड्स घेऊन आपण वाक्य कसे बनवायचे. आपण नेक्स्ट पाहिलं होतं. नेक्स्ट हा वर्ड म्हणजे नंतरचा. मग नेक्स्ट इयर, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक असं बघितलं होतं. मग लास्ट पाहिलं होतं. लास्ट म्हणजे मागचा. तर लास्ट इयर, लास्ट वीक, लास्ट मंथ असं बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण मेनी टाइम्स ही पण एक कन्स्ट्रक्शन बघितली होती. मेनी टाइम्स म्हणजे खूप वेळा, बऱ्याच वेळा, बहुत बार असं पाहिलं होतं आपण. तर आज अशाच काही फ्रेजेस, असे छोटे छोटे काही ग्रुप ऑफ वर्ड्स घेऊन आपण कन्स्ट्रक्शन बनवू शकतो. आणि हे जे आपण जे काही शिकत आहोत हे आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये, डेली रुटीनमध्ये, रोजच्या बोलण्यामध्ये, डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये हे जे सेंटेन्सेस असतात किंवा हे जे शब्द आहेत ते रोज येत राहतात. येस, म्हणून आपण याच्यावर स्ट्रेस देऊन वाक्य कसे बनवायचे ते शिकतो आहोत. म्हणजे वेन एव्हर यू गेट द चान्स टू टॉक इन इंग्लिश, सो यू शूड नो द परफेक्ट वर्ड. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलण्याचा चान्स येईल तर तुम्हाला ते शब्द माहीत असायला हवे. आणि म्हणून आपण अशा या छोट्या छोट्या कन्स्ट्रक्शन, 2-2, 3-3 ग्रुप ऑफ वर्ड्स कसे यूज करायचे सेंटेन्समध्ये ते बघतो आहोत. तर आजच्या भागात मित्रांनो आपण बघणार आहोत हाऊ मच. हाऊ मच म्हणजे किती, और कितना हिंदीमध्ये. ओके, हाऊ मच. मग आता हाऊ मच जनरली आपण जेव्हा मच वापरतो, ज्या गोष्टी आपण काउंट नाही करू शकत, अनकाउंटेबल असतात, तेव्हा आपण जनरली मच वापरतो. आणि ज्या काउंट करू शकतो त्याला हाऊ मेनी वापरतो. ओके, सो लेट स्टार्ट विथ द सेंटेन्सेस यूजिंग हाऊ मच. मग आता आपण हाऊ मच टाईम डू यू हॅव, तुझ्याकडे किती वेळ आहे. हाऊ मच मनी डू यू हॅव, तुझ्याकडे किती पैसे आहेत. हाऊ मच एक्सपिरियन्स डू यू हॅव, तुझ्याकडे किती एक्सपिरियन्स आहे. हाऊ मच वॉटर डू यू वॉन्ट. आणि हाऊ मचने आपण प्रश्न बनवू शकतो. ओके, तर आपण हे सगळे प्रश्न बनवत आहोत. हाऊ मच वॉटर डू यू वॉन्ट, तुला किती पाणी हवं आहे. हाऊ मच एक्झरसाइज आय शुड डू, किती एक्झरसाइज मी करायला हवे. हाऊ मच मिल्क डू यू वॉन्ट, तुला किती दूध हवं आहे. हाऊ मच टाईम डू यू नीड, तुला किती वेळ लागेल. येस, सो हाऊ मच राईस डू यू वॉन्ट. तर राईस आपण 1, 2, 3 असं तर नाही म्हणू शकत. हाऊ मच राईस डू यू वॉन्ट, मग आपण त्याला 1 बॉल 2 बॉल असं आपण म्हणू शकतो. 1 प्लेट ऑफ राईस, 2 प्लेट ऑफ राईस. तर त्याला आपण हाऊ मच वापरतो. ओके, हाऊ मच शुगर डू यू वॉन्ट, तुला किती शुगर हवी आहे. हाऊ मच शुगर आय शुड ॲड यू इन युअर टी, तुझ्या चहामध्ये मी किती शुगर टाकू, तुला किती साखर हवी असते. हाऊ मच शुगर डू यू ईट, तू किती साखर खातो. येस, हाऊ मच सॉल्ट डू यू ईट. येस, तू किती मीठ खातो. येस, सो हाऊ मच जे अनकाउंटेबल असतात, जे आपण काउंट नाही करू शकत, ज्याला आपण 1, 2, 3 मध्ये काउंट नाही करू शकत, त्याला आपण हाऊ मच वापरतो. बघा मित्रांनो, आपण याच्यामध्ये हाऊ मच वॉटर, हाऊ मच मिल्क, हाऊ मच मनी, हाऊ मच शुगर, हाऊ मच सॉल्ट हे वापरलं. हाऊ मच व्हीट इज देअर इन द कंटेनर, किती गहू आहे त्या कंटेनरमध्ये. तर गहू पण आपण 1, 2, 3 असं नाही म्हणत. 1 kg, 1 सॅक, 1 क्विंटल असं वापरत असतो है ना. सो हाऊ मच म्हणजे किती, किंवा हिंदीमध्ये आपण म्हणतो कितना.
हाऊ मच एक्सपिरियन्स डू यू वॉन्ट, तुला किती एक्सपिरियन्स हवा आहे. हाऊ मच एक्सप्लेनेशन डू यू वॉन्ट, तुम्हाला किती स्पष्टीकरण हवं आहे. ओके, सो हाऊ मच टाईम डू यू हॅव, तुला किती वेळ आहे. अंडरस्टूड. हाऊ मच टाईम यू कॅन गिव्ह मी, तू मला किती वेळ देऊ शकतो. सो दिस आर ऑल द सेंटेन्सेस युजिंग हाऊ मच. ओके, आपण हाऊ मच सारखं हाऊ मेनी पण वापरू शकतो, जिथे आपण काउंट करू शकतो. हाऊ मेनी ड्रेसेस यू हॅव, तुझ्याकडे किती ड्रेसेस आहे. हाऊ मेनी ज्वेलरी यू हॅव, और हाऊ मेनी ॲक्सेसरीज यू हॅव, तुझ्याकडे किती ॲक्सेसरीज आहेत. हाऊ मेनी फोन्स डू यू हॅव, तुझ्याकडे किती फोन्स आहेत. हाऊ मेनी फोन नंबर्स डू यू हॅव, तुझ्याकडे किती फोन नंबर्स आहेत. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव, तुझ्याकडे किती पेन्स आहेत. हाऊ मेनी नॉवेल्स यू हॅव, तुझ्याकडे किती कादंबऱ्या आहेत. आपण ज्यांना मोजू शकतो, जे काउंट करू शकतो, त्याला मेनी वापरतो. हाऊ मेनी ब्रदर अँड सिस्टर डू यू हॅव, तुला किती भाऊ बहीण आहेत. हाऊ मेनी मेंबर्स डू यू हॅव इन युअर फॅमिली, तुझ्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत. ओके, किती तुझ्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत. हाऊ मेनी मेंबर्स डू यू हॅव इन युअर फॅमिली. तर हाऊ मेनी ज्यांना काउंट करू शकतो त्यांना हाऊ मेनी यूज करा, आणि ज्यांना काउंट करू शकत नाही, 1 2 3 असं नाही म्हणू शकत. 1 गहू द्या, 1 तांदूळ द्या असं नाही म्हणत आपण. त्याला काहीतरी युनिट लावून मग त्याला मोजता येतं. 1 पाणी द्या असं नाही म्हणत ना. मग ज्यांना आपण 1 मीठ द्या असं नाही म्हणत, 1 किलो मीठ द्या. आपण त्याला काहीतरी युनिट वापरून त्याला काउंटेबल बनवू शकतो. येस, तर ज्यांना काउंट करू शकतो त्याला हाऊ मेनी वापरा, आणि ज्यांना काउंट करू शकत नाही त्याला हाऊ मच वापरा. ओके, आता आपण नवीन मच म्हणजे खूप सारे. टू मच, टू मच म्हणजे खूप सारं, भरपूर, बहुत ज़्यादा. ही हॅज टू मच एक्सपिरियन्स, त्याला खूप सारा एक्सपिरियन्स आहे. आय हॅव टू मच नॉलेज, मला खूप नॉलेज आहे. ही इज टू मच नॉटी, तो खूपच बदमाश आहे. ही इज टू मच नॉटी. यू आर गिविंग मी टू मच ट्रबल, तुम्ही मला खूप त्रास देत आहात. येस, ही हॅज टू मच ऑफ टाईम, त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. येस, यू आर डुईंग टू मच, तू आता खूप जास्त करत आहे. ओके, सो टू मच म्हणजे बहुत ज़्यादा किंवा खूप जास्त. ही हॅज टू मच मनी, त्याच्याजवळ खूप सारे पैसे आहेत. ही हॅज अ लॉट ऑफ पण म्हणतो आपण. टू मच म्हणजे भरपूर सारे. ओके, सो यू आर डुईंग टू मच, तू खूपच जास्त करत आहे. शी हॅज टू मेनी सारीज या टू मच ड्रेसेस, तिच्याकडे खूप सारे ड्रेसेस आहेत. शी हॅज टू मच पेशन्स, तिच्याकडे खूप पेशन्स आहे. येस, डॉक्टर्स हॅज टू मच पेशन्स. टीचर्स हॅज टू मच पेशन्स, त्यांच्याकडे खूप धीर असतो. एव्हरी मदर हॅज टू मच पेशन्स, एव्हरी फादर हॅज टू मच पेशन्स, त्यांच्याकडे खूप धीर असतो. कारण लहान मुलं काहीतरी हट्ट करत असतात आणि ते त्यांना समजावत राहतात आणि अशा प्रकारे वर्षानुवर्ष ह्या गोष्टी चालत राहतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो टीचर्स, डॉक्टर्स, मदर, फादर, पॅरेंट, ग्रँडपेरेंट्स, दे हॅव टू मच पेशन्स, त्यांच्याकडे खूप धीर असतो कोणतीही गोष्ट हँडल करण्यासाठी, सांगण्यासाठी. तर मित्रांनो, आपण टू मच हे कन्स्ट्रक्शन शिकलो. याच्यानंतर आपण शिकणार आहोत इनफ. इनफ म्हणजे भरपूर, पुरेसं. इनफ म्हणजे भरपूर किंवा पुरेसं. आय हॅव इनफ मनी, माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. आय हॅव इनफ टाईम, माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. इनफ इज इनफ, इनफ म्हणजे आता पुरे झालं, बस झालं. जेव्हा तुम्हाला कोणीतरी फार त्रास देत असतो किंवा काहीतरी खूप तुम्हाला इरिटेट करण्याचा प्रयत्न करतो, यू शुड से इनफ इज इनफ, अभी बहुत हो गया. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इनफ इज इनफ. आय हॅव इनफ ॲक्सेसरीज, माझ्याकडे भरपूर ॲक्सेसरीज आहेत, पुरेशा. ही हॅज इनफ फूड, त्याच्याकडे पुरेसं अन्न आहे. वी हॅव इनफ ऑक्सिजन, आपल्याकडे पुरेसा ऑक्सिजन आहे. वी हॅव इनफ स्पेस, आपल्याकडे बरीचशी जागा आहे, पुरेशी जागा आहे. ओके, शी हॅज इनफ बुक्स, तिच्याकडे पुरेशा बुक्स आहेत, अभ्यास करायला जेवढे लागतात तेवढे बुक्स आहेत. आय हॅव इनफ टाईम, माझ्याकडे बराचसा वेळ आहे, पुरेसा वेळ आहे.
यू हॅव इनफ फूड, तुमच्याकडे पुरेसं अन्न आहे, तुम्हाला पुरेल असं अन्न आहे. सो इनफ म्हणजे तुम्हाला पुरेल असं, तुमको जितना चाहिए उतना आपके पास है, तो उसको इंग्लिश में बोलते इनफ. आणि त्याचं जे स्पेलिंग आहे ENOUGH आहे, तर GHचं प्रोनाऊन्सिएशन घ न करता इनफ म्हणतात, ENOUGH. तर याचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं नोट करा आणि त्याला पाठ करा. बरेचसे जे उच्चार असतात ते इंग्लिशमध्ये सायलेंट असतात, काहीचा स्पेलिंग थोडं वेगळं असतं आणि उच्चार थोडा वेगळा येतो. तर असे काही एक्सेप्शन आपल्या मराठीमध्ये पण असतात. मग आपण काय करतो, त्याला पाठ करून घ्यायचं, त्याला लक्षात ठेवायचं. सो ENOUGH इनफ म्हणजे पुरेसं. ओके, यू हॅव इनफ पेशन्स, तुमच्याकडे खूप धीर आहे. टू लिसन टू मी, मला ऐकण्याचं खूप सारं धैर्य किंवा धीर आहे तुमच्याकडे. ओके, सो गाईज, दिस इज ऑल अबाउट टुडेज 3 कन्स्ट्रक्शन. आज आपण या 3 नवीन कन्स्ट्रक्शन शिकले आहोत, 3 नवीन वर्ड शिकलेले आहोत. भेटूया उद्याच्या भागात विथ अ न्यू कन्स्ट्रक्शन, विथ अ न्यू वर्ड्स अँड विथ अ न्यू टॉपिक. आज पुरती एवढंच. भेटूया उद्याच्या भागामध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाईम. दर्शकांनो, आपण आताच प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर इंग्रजी शिकलोत. आता आपण पाहूयात RRC प्रस्तुत RRC अन्नदाता हा विशेष सदर. नमस्कार, मी प्रकाश घाटोळ, प्रभारी अधिकारी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोला तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता अकोला. आता आपण 2 महत्त्वाच्या बाबी पाहिल्या. पहिली पाहिली पूर्व मशागत कशी करावी, दुसरी पाहिली बीज प्रक्रिया. आता तिसरं महत्त्वाचं काय होतं, आपण बियाणे निवडायचे कसे असतात. केव्हाही आपण सर्टिफाईड बियाणे जर घेतले, प्रमाणित बियाणं जर घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदाच होतो. यदाकदाचित सरळ वाण जर असेल तर आपण एकदा प्रमाणित बियाणे वापरले तर पुढील 2 वर्ष तेच बियाणे आपल्या घरचं आपण वापरू शकतो. जर का संकरित बियाणे असेल तर त्याचं पुढच्या वर्षी बियाणं आपण वापरू शकत नाही. त्यानंतर सोयाबीनच्या बाबतीत खूप काळजी घेणे गरजेचं आहे. सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता जर 75पेक्षा कमी असेल तर ते बियाणे पेरणीकरता वापरू नये. त्याचबरोबर सोयाबीनच्या बियाण्याची साठवण करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण सोयाबीनचं टरफल जे आहे ते खूप तकलादू असते. एकदा जर का ती सोयाबीनच्या बियाण्याची बॅग जर का आपल्याच्याने आपटल्या गेली किंवा उचलघाचल करल्या गेली तर त्यातले 5% बियाण्याचं 5% उगवण क्षमता कमी होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे बियाण्याची जास्त उचलघाचल करू नये आणि साठवण करताना 6 बॅगच्या वरती एकावर एक थर लावू नये. ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे सोयाबीनच्या बाबतीत. त्यानंतर बाकीच्या बियाण्यांमध्ये असा जास्त फार आपल्याला काळजी घेण्यासारखं काही नसतं, पण सोयाबीनच्यामध्ये तुम्हाला काळजी घेणे गरजेचं आहे. आता आपण बियाण्याची काळजी घेतली, पूर्व मशागत घेतली, बीज प्रक्रिया केली. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं राहतं की कोणची जात आपण आपल्या शेतामध्ये निवडावी. विविध प्रकारचे संशोधन केंद्र आहेत. त्या संशोधन केंद्रांमार्फत काही पुस्तके, काही लिफलेट्स, फोल्डर्स अशांचं प्रकाशन केलं जातं. घडीपत्रिका ज्याला आपण म्हणतो त्यांचं प्रकाशन केलं जातं. ती सर्व बुक्स, पुस्तके, घडीपत्रिका आणि हँडबिल्स ही कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोलाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला उपलब्ध राहतील. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो की कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अकोला येथे येऊन एकदा तरी आमच्या कार्यालयाला भेट देऊन आम्हाला उपकृत करावे. धन्यवाद. दर्शकांनो, आताच आपण RRC अन्नदाता हा विशेष सदर पाहिलात. वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. उद्या याच वेळी याच ठिकाणी पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही पाहत रहा RRC नेटवर्क.